नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. जेवल्यानंतर शतपावली करायला मी माझ्या मुलाला आर्यवीरला बाहेर आणते आणि त्यावेळी त्याने पपई खाण्याचा हट्ट धरला. त्या पपईलाच मँगो म्हणतो. फळ पिकल्यानंतर त्यांना समजून येत नाही की ती पपई आहे की आंबा आहे. एवढ्या प्रयत्नाने पपई काढली, पण हे साहेब दुसऱ्याच विश्वात रमले होते. ते म्हणजे पावसाळ्यात होणाऱ्या पैशाचं निरीक्षण चालू होतं आणि बरेच प्रश्न चालू होते. त्यांचं एक असं वैशिष्ट्य आहे की ते कोणी जवळ येण्याचा भास झाला तर ते स्वतःच भोवती एक वेटोळा मारतात आणि उलटे पडतात आणि असं काही दाखवतात की हम तो मर गए भाई, अब जाऊ यहाँ से. आता एका जागेवर थांबतील ती मुलं कसली. घराच्या बाहेर आलं की त्याला असं वाटतं की किती पळो आणि किती नको. आणि हो, मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इकडे पैशाला काय म्हणतात. तर मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसतील. हे जे पीक आहे ते झुकिनी असं नाव आहे या पिकाचं. हे फळ जरा नाजूक असतं, याला लवकर कीड लागते. तर हा काकडीसारखा प्रकार असतो, दिसत असेल तुम्हाला. तर हे काकडीसारखं येतं छोटंसं आणि नंतर त्याचा मधला टप्पा हा अशा प्रकारे असतो आणि नंतर ते मोठ्या काकडीमध्ये रूपांतर, म्हणजे मोठी झुकिनीची काकडी तयार होते. दुसरा गमतीचा भाग असा म्हणजे की हा आहे फ्लाय ट्रॅप. यामध्ये एक प्रकारचा विशिष्ट वास असतो आणि ते किडे त्यात जाऊन फसतात आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करता करता ते मरून जातात. आणि हा आहे स्टिकी ट्रॅप. त्यालाही अशा प्रकारे किडे चिकटतात आणि ते निघू शकत नाहीत आणि ते पण मरून जातात. अशा प्रकारे आर्यवीरचे बाबा नवीन काही ना काहीतरी करत राहतात. ही माहिती सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की बरीचशी लोक शेतकरी वर्गात मोडतात. या गोष्टी कळल्या तर त्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. स्टिकी ट्रॅपवरती सोलर लाईट लावण्याचं कारण असं की या लाईट अंधार झाला की आपोआप ऑन होतात आणि यांच्या प्रकाशाला आकर्षित होऊन हे किडे त्या लाईट जवळ येतात आणि त्या ट्रॅपमध्ये फसतात. आम्ही आधुनिक पद्धतीची शेती करत राहतो. हा वरचा दुसरा टप्पा आहे तो सेलरीचा. सेलरी कोथिंबीरसारखीच असते. सेलरी ही औषधी गुणांनी उपयुक्त आहे. तिचा वापर ज्यूस, सॅलड, खास यांच्यासाठी उपयोग केला जातो. हा शेवटचा आणि तिसरा टप्पा शेवग्याचा. पाऊण एकरात 400 झाडं आहेत. सर्व गोष्टी दाखवणं शक्य नाही आहे, पण तरीही मी प्रयत्न करेल. आमच्या इथे वेगवेगळी फळे, फुले, साप, उंदीर, मुंगूस, खारुताई, ससा, चिमण्या यांना दबा धरून बसलेली मणी, तिच्यावर नजर ठेवणारा आमचा शेरू, हे सर्वजण आमच्या इथे सुखाने नांदतात. थोडक्यात यांच्यामुळे घराचं गोकुळच झालेलं आहे. त्यात एक विचित्र मनुष्य प्राणीही आढळतो. हा पहा, याची प्रत जगात कुठेही अवेलेबल नाही आहे असं आर्यवीरचे बाबा म्हणतात, मी नाही. आता आम्ही निघालोय सीझन्स मॉलकडे चित्रपट पाहायला. चित्रपटातील बारीक बारीक डिटेल्स आहेत त्या तुमच्या अंगावरती रोमांच उभा करतील. लहानांनाच काय, मोठ्यांनाही बघण्यासारखा चित्रपट आहे. बोधपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. आता आर्यवीरचं त्या उंच बिल्डिंगकडे बघून निरीक्षण चालू होतं. मॉलमध्ये गेल्यावरतीही तो म्हणत होता की या पायऱ्या आपोआपच. त्याच्या निरागस बोलण्यावर आम्हालाही हसू येत होतं. आम्ही जरा उशिराच पोचलो होतो. परत घरी यायलाही उशीर झाला होता. त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. शक्यतो शनिवारी आणि रविवारी यायचं टाळायचं. अशा प्रकारे आर्यवीरचा दिवस खूप छान गेला आणि त्याला बोधही मिळाला की देवबाप्पा वाईट काम केल्यावरती शिक्षा देतात. तर मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग. चित्रपटामध्ये कैद केलेला क्षण तुमच्यासाठी.